नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला स्पेशल बेत आहे मिसळ पाव। झणझणीत अशी मिसळ बनवलेली आहे आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर नक्की व्हिडिओ बघा। तर ही मी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली, छान मोड आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि हे 4 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आलं लसणाची पेस्ट आहे, 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, कढीपत्ता आहे, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता मिसळमध्ये टाकायला हे मसाले घेतलेले आहेत, हळद, धना पावडर, गरम मसाला, घाटी मसाला आहे आणि जिरा पावडर आहे। तर आधी मटकी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकी। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की कढईमध्ये तेल टाकून घेते। आपल्याला तरी मस्त यायला पाहिजे ना, म्हणून जरासं तेल मी जरा आज जास्त टाकणार आहे। 3 पळी तेल घातलेलं आहे आणि मिसळी जास्तच बनवायची आहे। तर आधी मी थोडंसं हिंग टाकून घेते, कढीपत्ता टाकते। आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। कांदा पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा परतून झालेला आहे चांगला, पाहू शकता तुम्ही। आलं लसणाची पेस्ट टाकते मी, 2 चमचे पेस्ट टाकलेली आहे, ती आपण व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये। आता हे परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो मऊ होण्यासाठी मी आधी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे आपले टोमॅटो लवकर बारीक होतील। पाहू शकता मस्त टोमॅटो आपले एकदम बारीक झालेले आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते याच्यामध्ये, बाकीची नंतर टाकणार आहे कोथिंबीर। आता याच्यामध्ये सगळे आपल्याला मसाले टाकायचे आहेत। झणझणीत बनवायची आहे म्हणून मी थोडासा घाटी मसाला जरा जास्त घेतलेला आहे। आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। छान परतून झाले, तेल सुटलेलं आहे वरती, पाहू शकता। आता धुवून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये टाकायची। मटकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, आपल्याला मसाल्यासोबत एकजीव करून घ्यायची आहे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिट वाफ काढून घेऊया, म्हणजे ते मसाले सगळे मटकीला व्यवस्थित लागतील। 2 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता आपण। आता परतून घेऊ व्यवस्थित। आता याच्यामध्ये टाकायला पाणी आपल्याला गरम करूनच घ्यायचं, थंड पाणी टाकायचं नाहीये। गरम आहे भांडं, हाताला भाजतंय। तर आपल्याला रस्सा जेवढा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये। थोडासा घट्ट वाटतोय, अजून थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये। परफेक्ट आहे। आता याच्यामध्ये आपल्याला
चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आधी आपण टाकलेलं आहे थोडंसं, म्हणून आता थोडंसंच टाकणार आहे. आणि झाकण न ठेवता बारीक आचेवरती मंद गॅसवरती मी ही मटकी शिजवून घेणार आहे. 10 मिनटं तरी लागली मटकी शिजायला. तर बघूया आपली मटकी शिजलेली आहे का. तर छान मटकी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तरी पण छान आलेली आहे. झणझणीत आपली मिसळ आपली तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.